आपण मागच्या लेक्चरला आय थिंक डॅक्सचा एक ओव्हरव्ह्यू बघितलेला, राईट? डॅक्स आपण कशासाठी यूज करतोय अँड ऑल, बरोबर. देन आपण बघितलेलं कॅल्क्युलेटम कॉलम काय असतं, कॅल्क्युलेटेड मेजर काय असतात, बघितलेलं ना आपण हे सगळं. हॅलो, ऑनलाईन? हो सर. तो आजपासून आपण डॅक्सचे फंक्शन चालू करणार आहे. ओके. जसं तुम्ही मॅथ्स मध्ये फॉर्म्युला लिहिले असतील, और जसं तुम्ही एक्सेल मध्ये फॉर्म्युला लिहिता, तसं इथं पण फॉर्म्युला आपल्याला लिहायचे असतात. लॉजिकली आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे असतात. ओके. अकॉर्डिंग टू म्हणजे जसे समोरच्याची रिक्वायरमेंट असेल तशाप्रमाणे, और अकॉर्डिंग टू डेटाप्रमाणे. पॉवर बीआय डेस्कटॉपला जे जे डेस्कटॉप आहे आपण ज्याला फ्रंट एंड म्हणतो, तिथे कोणती लँग्वेज यूज होती? हॅलो, हॅलो. हॅलो. सो आपण डॅक्स बघू. ओके. डॅक्स म्हणजे काय? डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. ओके. कोणी सांगू शकतं का व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटेड कॉलम अँड कॅल्क्युलेटेड मेजर? एनीवन? हॅलो, एनीवन? हॅलो गाईज, एनीवन? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटेड कॉलम अँड कॅल्क्युलेटेड मेजर? इंटरव्ह्यूला विचारत होता डिफरन्स. हा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटेड कॉलम अँड कॅल्क्युलेटेड मेजर? ओके. कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय? इफ समजा मला एखाद्याची टोटल सेल्स काढायचा असेल, ओके, तर कॅल्क्युलेटेड कॉलम काय करतं, एक नवीन कॉलम क्रिएट करतं. जसं इथं प्रोडक्ट प्राइसचा कॉलम दिसतोय तुम्हाला, तसं एक नवीन कॉलम क्रिएट करतं आणि त्याच्यामध्ये जे आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहे ते एका नवीन कॉलम मध्ये स्टोअर होतं. ओके. ते तर कॅल्क्युलेटेड कॉलम रिटर्न काय करतं, मल्टिपल रोज रिटर्न करतं. म्हणजे काय, प्रत्येक रोला एक व्हॅल्यू असाइन करता येते. ओके. प्रत्येक रोला काय करते, एक व्हॅल्यू असाइन करते. त्याला म्हणतो आपण कॅल्क्युलेटेड कॉलम. आणि कॅल्क्युलेटेड मेजर म्हणजे काय, इफ समजा मला प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची, और असं समजा मला टोटल सेल्स फाइंड करायचं आहे. ओके. टोटल सेल्स कसं फाइंड करणार मी? प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी. ओके. तर मेजर थ्रू मी जेव्हा कॅल्क्युलेशन करेल, ओके, म्हणजे काय करणार मी, राईट क्लिक करणार आणि मेजर क्रिएट करणार. ओके. इथं मेजर दिसतंय. जेव्हा मी मेजर क्रिएट करेल तो मला फक्त एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करणार. म्हणजे काय करणार, तो आधी ऍग्रिगेट करणार ती व्हॅल्यू. ऍग्रिगेट म्हणजे काय, आता मला टोटल क्वांटिटी आहे इथे, राईट, ऑर्डर क्वांटिटी आणि प्रोडक्ट प्राइस आहे. ओके. तर काय करणार, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणार सर आणि स्क्रीन नाही दिसत आहे. ओके ओके, राईट. स्क्रीन नाही दिसत, शेअर आहे स्क्रीन. दिसतीये सर आता, सॉरी. ओके ओके. कॅल्क्युलेटेड मेजर काय करणार, आधी ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणार, एक व्हॅल्यू आली, नंतर त्याच्या खालच्या रो मध्ये जाणार, त्यांचं मल्टिप्लिकेशन करणार, त्याला पहिल्या रो मध्ये ऍड करणार, असे जेवढे रो असतील त्यांना ऍड करणार आणि एक सिंगल व्हॅल्यू आपल्याला रिप्रेझेंट करणार, सिंगल व्हॅल्यू ते आपल्याला रिटर्न करणार. त्याला आपण म्हणतो कॅल्क्युलेटेड मेजर. ते नवीन कॉलम नाही क्रिएट करत और स्पेस नाही वाढवत बसत, ते जस्ट एक फॉर्म्युला करतं, फर्स्ट ऍग्रिगेट करतं, देन एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. ओके. त्याला आपण म्हणतो कॅल्क्युलेटेड मेजर. ओके. आता असं समजा इथं माझी प्रोडक्ट प्राइस नाहीच आहे. ओके. मी काय करतो, इथं माझी प्रोडक्ट प्राइस नाहीच आहे असं समजा. ओके. माझी जी प्रोडक्ट प्राइस आहे ती प्रोडक्ट लुकअप मध्ये. ओके. हा माझा प्रोडक्ट लुकअपचा टेबल आहे आणि इथं माझी प्रोडक्ट प्राइस आहे. आणि सेल्स फॅक्ट टेबल मध्ये प्रोडक्ट प्राइस नाही, पण मला आता टोटल सेल्स फाइंड करायचं आहे और प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची. मला प्रोडक्ट कॅटेगरी मधला डेटा लागणार आहे, राईट. प्रोडक्ट कॅटेगरी जी प्रोडक्ट प्राइस आहे ती मला लागेल आणि ऑर्डर क्वांटिटी हे एक मला लागेल. इफ जर मला प्रोडक्ट कॅटेगरी मधला डेटा सेल्स टेबल मध्ये घ्यायचा असेल तर
त्यासाठी डॅक्सचं पहिलं फंक्शन आहे रिलेटेड. ओके, काय रिलेटेड. सो मी काय करतो, एक कॉलम क्रिएट करतो. ओके, न्यू कॉलमवर क्लिक करतो. मला काय हवी, प्रोडक्ट प्राइस. कोणत्या टेबलमध्ये, ती प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये, सॉरी प्रोडक्ट लुकअपमध्ये. ओके, सो मी काय करतो, इथं प्रोडक्ट प्राइस करतो. प्रोडक्ट ओके. सो त्यासाठी डॅक्सचं पहिलं फंक्शन आहे रिलेटेड. ओके, रिलेटेड. ओके, आता मला माहिती कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे ती. कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे, प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रेझेंट आहे प्रोडक्ट प्राइस. सो मी काय करणार, जस्ट प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्ट प्राइस मेन्शन आहे. काय करतो, एंटर दाबतो, देन अगेन एंटर. काय केलं बघितली, इथं एक प्रोडक्ट प्राइस आली नवीन. कॅल्क्युलेटर कॉलमने काय केलं, एक नवीन कॉलम क्रिएट केला आणि रिलेटेडने काय केलं, दुसऱ्या टेबल मधल्या कॉलमचा ऍक्सेस दुसऱ्या टेबल मधला जो कॉलम आहे तो एका दुसऱ्या टेबल मध्ये फेच केला. कळतंय. रिलेटेड फंक्शन कसं वर्क करतं, इफ माझा जर इफ समजा माझ्याकडे सेल्स फॅक्ट टेबल आहे आणि त्या सेल्स फॅक्ट टेबलमध्ये फक्त ऑर्डर क्वांटिटी. ओके, पण मला आता काय करायचं, टोटल सेल्स फाइंड करायचं आहे. टोटल सेल्स कसा फाइंड करणार मी, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस. बट प्रोडक्ट प्राइस नावाचा कॉलम सेल्समध्ये प्रेझेंटच नाहीये. तो प्रेझेंट आहे प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रेझेंट आहे. कशामध्ये प्रेझेंट आहे, प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रेझेंट आहे. सो त्यासाठी मी एक रिलेटेड नावाचं फंक्शन यूज केलं. तर रिलेटेड काय करतं, दुसऱ्या टेबल मधला डेटा और दुसऱ्या टेबल मधला कॉलम एका दुसऱ्या टेबल मध्ये, म्हणजे जिथे रिक्वायरमेंट आहे त्या कॉलमची तिथे फेच करतं. काय रिलेटेडचा यूज. हॅलो, हॅलो, रिलेटेडचा यूज काय आला. हो सर. ओके, देन आता समजा मला टोटल रिव्हेन्यू फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे, टोटल रिव्हेन्यू फाइंड करायचं आहे. सांगू शकतो कोण फॉर्म्युला. मला टोटल रिव्हेन्यू फाइंड करायचं आहे. एनीवन. एनीवन. मला टोटल रिव्हेन्यू फाइंड करायचं, कसं करणार मी. टोटल रिव्हेन्यू. इफ मला जर टोटल रेव्हेन्यू काढायचा असेल, माझ्याकडे प्रोडक्ट प्राइस आहे आणि प्रोडक्ट ऑर्डर क्वांटिटी पण आहे, राईट. सो मी तसं रेव्हेन्यू फाइंड करू शकतो, ऑर्डर क्वांटिटी मल्टिप्लाय बाय प्रोडक्ट प्राइस, राईट. सो मी काय करतो, प्रोडक्ट प्राइस मल्टिप्लाय बाय ऑर्डर क्वांटिटी. एंटर दाबतो. अच्छा, ऑलरेडी प्रेझेंट आहे आपल्याकडे, सो मी जस्ट अजून त्याला ई लावतो. एंटर दाबलं, बघितलं रिव्हेन्यू कसे आले डिफरंट डिफरंट. बट तुम्ही म्हणा सर एकच सगळ्यांकडे एकच प्राइस दिसते, का दिसते, आणि सगळ्यांनी ऑर्डर क्वांटिटी एकच ऑर्डर केलेली. आता जेव्हा मी ह्याच्यावर फिल्टर लावतो, ओके, सेकंड सिलेक्ट करतो, आली प्राइस डिफरंट, काहीतरी टोटल रेव्हेन्यू समथिंग काहीतरी डिफरंट येतं. ओके, आता मला प्रोडक्ट कॉस्ट पाहिजे. ओके, मला काय पाहिजे, प्रोडक्ट कॉस्ट पाहिजे. पण ते कुठे प्रेझेंट आहे, प्रोडक्ट कॉस्ट, ते पण प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रेझेंट आहे. सांगू शकतो कोण एखादी क्वेरी, मला इफ प्रोडक्ट कॉस्ट पाहिजे असेल तर, प्रोडक्टची मला कॉस्ट प्राइस पाहिजे. ओके, तर कसं करणार मी. हॅलो,
सो मी त्यासाठी रिलेटेड यूज करू शकतो. काय करतो, अगेन न्यू कॉलम सिलेक्ट करतो. मला कॉस्ट प्राइस पाहिजे प्रोडक्टची, कॉस्ट प्राइस. ओके, सो मी करणार रिलेटेड नावाचं फंक्शन ते यूज करणार. आणि कुठे प्रेझेंट आहे माझी, प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रेझेंट आहे. प्रोडक्ट लुकअप प्रोडक्ट कॉस्ट. ओके, देन एंटर करतो. आता ओके, आता मला काय करायचं, मला टोटल प्रॉफिट फाइंड करायचं. ओके, जो माझा सेल्स आहे, जो काही सेल्स झालाय त्याच्यावर मला एक टोटल प्रॉफिट फाइंड करायचं. कसं करणार मी? हॅलो एनीवन, मला टोटल प्रॉफिट फाइंड करायचं, सांगू शकतो कोण? टोटल प्रॉफिट साठी आपण एवढं सांगा, टोटल प्रॉफिट काढायला मला काय यूज, कोणते कॉलम 2 यूज करावे लागतील? एनीवन? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, पण सेलिंग प्राइस नाही आपल्याकडे ना. असं म्हणू शकतो का, टोटल रेव्हेन्यू मायनस कॉस्ट प्राइस? हॅलो हॅलो, मला काय फाइंड करायचं, टोटल प्रॉफिट. ओके, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस हे बरोबर आहे, बट माझ्याकडे आता सेलिंग प्राइस नावाचं हेच नाही ना. माझ्याकडे फक्त प्रोडक्ट प्राइस आहे, पण ती सेलिंग प्राइस आहे हे मी नाही सांगू शकत. ओके, प्रोडक्ट प्राइस आहे आणि ऑर्डर क्वांटिटी आहे, त्याच्यावर मी काय काढला, टोटल रेव्हेन्यू काढला. राईट, आता ते टोटल रेव्हेन्यू मधून मी जर कॉस्ट प्राइस मायनस केली तर माझं टोटल प्रॉफिट निघेल. हॅलो येस और नो, तेवढं तरी बोला, येस और नो. येस सर. ओके, सो मी काय करतो, टोटल रेव्हेन्यू ओके मायनस कॉस्ट प्राइस, एंटर हिट करतो. इथं काहीतरी व्हॅल्यू मिळाली. जेव्हा मी ह्या सगळ्यांचा सम करेल तेव्हा मला एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करेल. राईट, तेव्हा मला काय करेल, सिंगल व्हॅल्यू रिटर्न करेल. तो नेक्स्ट डॅक फंक्शन इज सम. ओके, आता जे मी काय ऑपरेशन परफॉर्म करणार आहे ते मेजर यूज करून परफॉर्म करणार आहे. ओके, आता कॅल्क्युलेटेडने मी काय केलं, त्या कॅल्क्युलेटेड मध्ये एक रिलेटेड नावाचं फंक्शन यूज केलं. त्या रिलेटेड नावाचं फंक्शन यूज करून मी दुसऱ्या टेबल मधला डेटा इकडे फेच केला. राईट, त्याच्यावर माझं टोटल प्रॉफिट निघालं, टोटल रिव्हेन्यू निघाला. ओके, सो मला ह्या सगळ्यांची ऍडिशन करायची, म्हणजे काय करायचंय, ऍग्रिगेट करायचंय. काय करायचंय, ऍग्रिगेट करायचंय. सो मी काय करतो, आता डेस्कटॉपला जातो. ओके, सेल्स फॅक्ट टेबलला राईट क्लिक केलं की ते एक न्यू मेजर नावाचा ऑप्शन, काय ऑप्शन आहे, न्यू मेजर नावाचा. त्याच्यावर जेव्हा मी क्लिक करेल, ओके, मला काय फाइंड करायचंय, टोटल प्रॉफिट. ओके, मला इच प्रोडक्ट वाईज प्रॉफिट मिळालंय, बट टोटल मिळालंय का, नाही मिळालंय. त्यासाठी मी फर्स्ट ऍग्रिगेट फंक्शन यूज करणार, सम. ओके, सो टोटल प्रॉफिट, सम नावाचं एक फंक्शन आहे. ओके, सम, देन तो कुठं प्रेझेंट आहे, टोटल प्रॉफिट नावाचा कॉलम सेल्स फॅक्ट टेबल मध्ये प्रेझेंट आहे. सो मी काय करणार, टेबलचं नाव कोणतं आहे, सेल्स फॅक्ट टेबल, आणि काय फाइंड करायचं आपल्याला, टोटल प्रॉफिट. ओके, इथं टोटल प्रॉफिट नावाचं दिसतंय एक कॉलम, जस्ट सिलेक्ट करणार आणि एंटर. ओके, एक मेजर क्रिएट, जो मेजर क्रिएट झालाय, तुम्ही ज्या टेबल मध्ये मेजर क्रिएट केलाय तिथं तो शो करतो. इथं दिसते टोटल प्रॉफिट. आता मी काय करतो, एक कार्ड व्हिज्युअल घेतो आणि तिथं टोटल प्रॉफिट ड्रॅग करतो. दिसलं काय झालं, माझं प्रॉफिट समथिंग 10.58 मिलियन. ओके, आता मला
टोटल प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची. माझ्याकडे प्रोडक्ट प्राइस आहे, इच क्वांटिटी वाईज मला प्रोडक्ट प्राइस आहे, और एक इच क्वांटिटी वाईज माझा रेव्हेन्यू आहे. बट मला आता टोटल रेव्हेन्यू फाइंड करायचा आहे, फक्त अख्खा रेव्हेन्यू. ओके, जो जो प्रोडक्टचे प्रत्येक रेव्हेन्यू जे प्रत्येक नवीन कॉलम मध्ये आहेत, त्याचा मला एक टोटल व्हॅल्यू फाइंड करायची. त्यासाठी मी परत सम यूज करू. हॅलो, ओके, सो मी करतो अगेन, न्यू मेजरला क्रिएट करतो. ओके, टोटल रेव्हेन्यू. सम ऑफ टोटल रेव्हेन्यू. जे काही मेजर क्रिएट करतो ते मी सेल्स फॅक्ट टेबल मध्ये क्रिएट करतो. ओके, त्यामुळे ते त्या सेल्स फॅक्ट टेबल मध्ये जनरेट होतात और तिथं क्रिएट होतात. इथे टोटल रिव्हेन्यू नावाचा टेबल मेजर जनरेट झाला. सो मी करतो अगेन एक कार्ड विज्युअल घेतो. ओके, त्याला ड्रॅग करतो. ओके, टोटल रिव्हेन्यू फाइंड केला मी, आला 29 पॉईंट समथिंग काहीतरी मिलियन. आला 24.91 मिलियन. बट आता तुम्ही म्हणत असाल सर, हे काही जे आपण मेजर क्रिएट करतोय, ओके, जे काही मेजर क्रिएट करतोय ते खूप, इफ मला फाइंड करायचं असेल मी कोणता मेजर काढलाय, कधी काढलाय, तर मला प्रत्येक टेबलमध्ये जाऊन बघावं लागेल की मी कुठला मेजर कोणत्या टेबलमध्ये काढलाय. राईट, इफ जर मी त्याला एकाच टेबलमध्ये कॅल्क्युलेट केला तर. ओके, त्यासाठी काय करतो आपण, होम टॅबमध्ये जातो, इथं एंटर डेटा म्हणून ऑप्शन आहे. ओके, एंटर डेटा. सो काय ना, मी एंटर डेटा केलं आणि इथं टेबलचं नाव विचारतं ते आपल्याला. ओके, सो मी काय करतो, कॅल्क्युलेशन्स आहेत आपले सगळे. ओके, कॅल्क्युलेशन्स. ओके, कॅल्क्युले म्हणून एक टेबल क्रिएट करतोय. ओके, आणि लोड करतो. ओके, बघा एक नवीन टेबल क्रिएट झालं. आता जेव्हा मी एखाद्या मेजरवर क्लिक करेल, ओके, टोटल रेव्हेन्यू हा माझा मेजर आहे. ओके, आणि जेव्हा टोटल रेव्हेन्यूवर क्लिक करा आणि मेजर टूल्स मध्ये जाईल, तर इथं होम टेबल नावाचं एक ऑप्शन आहे. ओके, होम टेबल नावाचं एक ऑप्शन आहे, त्यामध्ये तुमची सगळी टेबल्स दिसतात. ओके, आता मी कोणता क्रिएट केला, कॅल्क्युला नावाचा टेबल. सो मी करतो जस्ट त्याला सिलेक्ट करतो. ओके, जो टोटल रिव्हेन्यू माझा सेल्स फॅक्ट टेबल मध्ये होता, तो आता माझा कॅल्क्युलेट टेबल मध्ये गेलाय, कॅल्क्युलेटेड टेबल मध्ये गेलाय. राईट, कळाला यूज एंटर डेटाचा. एंटर डेटा काय करतं, एक नवीन टेबल क्रिएट करतं आणि त्यामध्ये आपण जी काय व्हॅल्यू तुम्हाला ट्रॅक करायची और जे काय मेजर तुम्हाला त्या टेबल मध्ये टाकायचे ते टाकू शकता. ओके, कळालं, एव्हरीवन इज क्लिअर. Yes, sir. ओके, आता मला सांगा, मला टोटल प्रोडक्ट प्राइस काढायची. ओके, कोण सांगू शकतो, टोटल प्रोडक्ट प्राइस काढायची मला, कोण मेजर सांगू शकतो त्यासाठी, एनीवन, कोणी पण. स्टार्टिंग पासून सांगा कसं काढणार, मी कोणतं ऑप्शन सिलेक्ट करणार. हॅलो, एनीवन. भवंतु, पूनम, प्रणोती, प्रतीक्षा. हॅलो, मला टोटल प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची आहे, त्यासाठी मेजर सांगू शकतो कोण. कोणाच नाही ना.
ट्राय तर करा ऍटलिस्ट. सर सम वापरावं लागेल. कसं क्रिएट करणार मी मेजर सांग बरं. मग कॅल्क्युलेट नावाचं एक टेबल आहे, मला तिथं मेजर क्रिएट करायचं, कसं करणार मी. सम ऑफ प्रोडक्ट प्राइस. नाही मला स्टार्टिंग पासून पाहिजे, म्हणजे कोणतं ऑप्शन सिलेक्ट करणार, तिथे काय काय प्रेझेंट करणार ते पाहिजे मला पूर्ण. इथे काय करू, कॅल्क्युलेट टेबलवर राईट क्लिक करू. ओके, जर न्यू मेजर नावाचा ऑप्शन येतोय राईट, त्याच्यावर क्लिक करू. ओके, क्लिक करतो. ओके, हे टोटल प्रोडक्ट. हा काय करायचे मला, प्रोडक्ट प्राइस फाइंड करायचे. ओके, व्हेरिएबल नाही देत तर. कोणतं फंक्शन वापरणार मी त्यासाठी, सम ऑफ नंतर प्रोडक्ट प्राइस. पण कोणत्या टेबल मधली, प्रोडक्ट लुकअप मधली वापरू. मेजर क्रिएट झाला, परत डेस्कटॉपला जातो आणि देन एक कार्ड विज्युअल घेतो आणि प्रोडक्ट प्राइस फेच करतो. आली समथिंग काय ते प्राइस. ओके, आता मला ऍव्हरेज प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची. काय करायची, ऍव्हरेज प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची. ओके, त्यासाठी पॉवर BI मध्ये एक ऍग्रिगेटेड फंक्शन आहे ऍव्हरेज. ओके, मला काय फाइंड करायची, ऍव्हरेज प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची. सो मी अगेन काय करतो, कॅल्क्युलेटरवर राईट क्लिक करतो, देन न्यू मेजर्स नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करतो. ओके, मला काय फाइंड करायची, ऍव्हरेज प्रोडक्ट प्राइस. ऍव्हरेज प्रोडक्ट प्राइस. सो त्या पॉवर BI मध्ये एक फंक्शन आहे ऍव्हरेज नावाचं. ओके, सो मी करणार जस्ट ऍव्हरेज लिहिणार. ओके, अँड सेल्स फॅक्ट टेबल मध्ये आहे माझी प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट लुकअप मध्ये पण आहे. सो मी सेल्स फॅक्ट टेबल मध्ये यूज करतो. ओके, सेल्स फॅक्ट मध्ये एंड क्रिएट झाला ऍव्हरेज प्रोडक्ट प्राइस नावाचा एक मेजर. अगेन काय करतो मी, एक कार्ड विज्युअल घेतो आणि त्यामध्ये ऍव्हरेज प्रोडक्ट प्राइस फेच करतो. आली माझी ऍव्हरेज प्रोडक्ट प्राइस समथिंग 438.97. ते कशामुळे झालं, ऍव्हरेज नावाच्या फंक्शन म्हणून. ओके, आता मला मॅक्सिमम प्राइस फाइंड करायची. काय फाइंड करायची मला, मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची. सो अगेन कॅल्क्युलेट टेबलवर क्लिक करतो. इथून पण आपण मेजर क्रिएट करू शकतो. ओके, इथं न्यू मेजर म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करतो मी. ओके, मला मॅक्सिमम प्राइस हवी आहे, मॅक्स. तो पॉवर BI मध्ये मॅक्स नावाचा एक फंक्शन आहे. ओके, तर मी करतो जस्ट मॅक्स लिहितो. ओके, मॅक्स अँड देन प्रोडक्ट प्राइस. कोणत्या टेबल मधली, सेल्स फॅक्ट टेबल. मला मॅक्सिमम प्रोडक्ट प्राइस फाइंड करायची. इथं मेजर क्रिएट झाला दिसत आहे. अगेन काय होतं, एक कार्ड विज्युअल घेतो आणि तिथं ड्रॅग करतो. आली प्रोडक्ट प्राइस समथिंग 3.58K. ही काय झाली, मॅक्सिमम. सेम मिनिमम आहे. ओके, जसं मी मॅक्सिमम फंक्शन वापरलं, सेम मिनिमम एक फंक्शन आहे जे डॅक्स मध्ये प्रेझेंट आहे. ओके, सो त्यासाठी काय करणार मी, अगेन राईट क्लिक करणार, न्यू मेजरवर क्लिक करणार. इथं काय फाइंड करायचं मला, मिनिमम प्राइस फाइंड करायची. ओके, सो प्रोडक्ट प्राइस मिनिमम ऑफ प्रोडक्ट प्राइस. ओके, इथे एक क्रिएट झालं मिनिमम नावाचं फंक्शन. ओके, कुठे गेलं आपलं, हेच होतं ना, प्रोडक्ट प्राइस मिनिमम, राईट.
सो आता काय करतो मी एक कार्ड विजन घेतो अगेन अँड देन त्यामध्ये ड्रॅग करतो की नाही हे नव्हतं आधी प्रोडक्ट प्राइस मिनिमम प्रोडक्ट प्राइस 2.29 समथिंग ओके. सो मी ॲग्रिगेटेड फंक्शन कोणकोणतं बघितलं एक सम बघितलं एक ॲव्हरेज बघितलं एक मॅक्स बघितलं आणि एक मीन बघितलं राईट. कळालं कसं यूज करायचं. फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की कोणतं फंक्शन केव्हा यूज करायचं ओके आणि कोणत्या टेबलमध्ये आणि कोणत्या कॉलमवर यूज केलं पाहिजे ओके. आता समजा माझा मॅनेजर आला ओके मी ऑफिसमध्ये का काम करतोय माझा मॅनेजर आला आणि त्यांनी मला प्रिव्हियस इयरचं सेल्स मागितलं ओके. तो आला तो म्हणला अथर्व मला प्रिव्हियस इयरचा सेल फाईंड करून दे ओके. तो काय म्हणतोय मला प्रिव्हियस इयरचा सेल्स फाईंड करून दे ओके. सो हे काय झाले एक फिल्टर कंडिशन झाली. प्रिव्हियस इयरचा सेल फाईंड करायचा आहे म्हणजे एक फिल्टरिंग कंडिशन आहे राईट. सो त्यासाठी पॉवर बीआय मध्ये एक कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन आहे ओके. कोणतं फंक्शन आहे कॅल्क्युलेट नावाचं. तो आता बघा मी कसं क्रिएट करतो अगेन काय करतो एक मेजर क्रिएट करतो. मला काय हवंय प्रिव्हियस इयर सेल. सो मी काय करणार फर्स्ट कॅल्क्युलेट ओके कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन कॅल्क्युलेट देन एक्सप्रेशन विचारत आहे. एक्सप्रेशन म्हणजे काय मला काय फाइंड करायचंय टोटल सेल्स. काय फाइंड करायचं मला टोटल सेल. सो एक्सप्रेशन मध्ये मी काय लिहिलं टोटल सेल्स ओके टोटल सेल्स ओके देन कॉमा फिल्टर वन. आता फिल्टर वन म्हणजे काय हॅलो सांगू शकतो कोण. फिल्टरिंग कंडिशन काय आपली फिल्टरिंग कंडिशन काय आहे हा प्रिव्हियस इयरचं फाइंड करायचंय राईट. सो मी तर असं म्हणू शकतो एक डेट ऍड नावाचं फंक्शन आहे त्यासाठी मी यूज काय करणार एक डेट ऍड म्हणून एक फंक्शन आहे डेट ऍड देन डेट्स विचारलंय त्यांनी. सो डेट्स कशामध्ये प्रेझेंट आहे आपल्या कॅलेंडर लुकअपच्या टेबलमध्ये. तो कॅलेंडर लुकअपचा टेबल यूज करतो कॅलेंडर लुकअपची डेट कॉमा. आता नंबर ऑफ इंटरव्हल्स म्हणजे मला प्रिव्हियस विचारलंय ओके मला काय विचारलंय प्रिव्हियस म्हणजे मागचं विचारलंय. सो मी तर -1 लिहितो ओके. देन इयरली विचारलाय मला सेल्स काय विचारलाय इयरली सेल्स विचारलाय मी काय इयरवर क्लिक करतो एंटर ओके. आता जेव्हा मी एक कार्ड व्हिज्युअल घेईल आणि तिथं प्रिव्हियस इयर सेल्स ड्रॅग करेल आला माझा 9.36 मिलियन. हे स्लायसर थ्रू पण होऊ शकतं बघ इथं स्लायसर आहे त्या थ्रू पण होऊ शकतं. बट स्लायसर काय करतं माहिती का तुमची करंट व्हॅल्यू शो करतो. काय शो करतो करंट व्हॅल्यू शो करतो. बट इफ मला जर डायरेक्ट कोणाला दाखवायचं असेल त्याच्यासाठी मी स्लायसर यूज करणार का नाही. तिथं सरळ मी एक डॅक्स फंक्शन देईल काय लिहिणार कॅल्क्युलेट त्यासाठी काय यूज करणार कॅल्क्युलेट यूज करणार. सो मला तो प्रिव्हियस इयरची व्हॅल्यू देतोय राईट देतोय तो मला. तर कॅल्क्युलेट फंक्शन काय करतं फिल्टरिंग करतं काय करतं फिल्टरिंग करतं ओके म्हणजे जे फिल्टर कंडिशन असतात त्यावर ते वर्क करतं ओके. आता मला प्रिव्हियस इयरच्या ऑर्डर फाइंड करायचं आहे कोण सांगू शकतं डॅक्स एनीवन. मला काय करायचंय प्रिव्हियस इयरच्या ऑर्डर फाइंड करायच्या टोटल ऑर्डर ज्या आहेत मला त्या प्रिव्हियस इयरच्या फाइंड करायच्या सांगू शकतो कोण एनीवन. प्रिव्हियस इयर मला ऑर्डर्स फाइंड करायचे एनीवन कळतंय का तुम्हाला. कळत असेल तर थम्स अप करा कळत नसेल तर थम्स डाऊन करा. कळतंय लक्ष आहे हॅलो कळतंय का प्रतीक्षा. सर परत एकदा सांगता का प्रिव्हियस इयरचं. ओके सांगतो. पूनम हा सर कळतंय. कळतंय प्रणती रोहिणी
भवंतु हो सर समजतंय. समजतं ना. डाऊट कोणाला होता प्रिव्हियस इयरचा? ओके, परीक्षा. मला काय फाईन, आता समज इथं मला प्रिव्हियस ऑर्डर्स फाईन करायचे. ओके, प्रिव्हियस ऑर्डर फाईन करायचे म्हणजे ही काहीतरी एक कंडिशन झाली, एक फिल्टरिंग कंडिशन झाली. ओके, सो त्यासाठी पॉवर बीआय मध्ये कॅल्क्युलेट नावाचं फंक्शन आहे. तर कॅल्क्युलेट काय करतं, फिल्टरिंग कंडिशनवर वर्क करतं. ओके, काय करतं, फिल्टरिंग कंडिशनवर वर्क करतं. तुम्ही त्यासाठी आधी काय लिहिणार, कॅल्क्युलेट फंक्शन यूज करणार. ओके, कॅल्क्युलेट. आता मला फाईन काय करायचे, टोटल ऑर्डर प्रिव्हियस इयरचं. एक्सप्रेशन मध्ये काय लिहिणार मी, टोटल ऑर्डर, राईट, टोटल ऑर्डर. ओके, सो आता त्यासाठी एक डेट ऍड म्हणून फंक्शन आहे. ओके, मला प्रिव्हियस काढायचंय, एक घर मागं जायचंय, त्यामुळे एक डेट ऍड म्हणून फंक्शन आहे. ओके, डेट ऍड. ओके, डेट्स आणि त्याने डेट्स विचार. डेट्स म्हणजे काय, कोणत्या कोणत्या लुकअप मध्ये प्रेझेंट आहे डेट्स, कोणत्या टेबल मध्ये प्रेझेंट आहे, कॅलेंडर लुकअप मध्ये प्रेझेंट आहे. सो मी काय करतो, कॅलेंडर लुकअप डेट घेतो. देन मला काय करायचं, प्रिव्हियस इयर पाहिजे. सो मी काय देतो, तर -1 देतो. अँड इयरली पाहिजे, सो इयर सिलेक्ट करतो. ओके, देन एंटर. एक कार्ड विजय घेतो आणि तिथे प्रिव्हियस इयर ऑर्डर. ओके, आल्या समथिंग काय ते 4336. का आलं, कोणाला डाऊट होता? हो सर. ओके, आता हे प्रिव्हियस इयरचं झालं. ओके, प्रिव्हियस इयर कोणतं पण असू शकतं. मग तिथं तुम्ही -1च्या जागी -2 इयर्सचं जर सांगितलं, तिथं जस्ट -1च्या जागी -2 लिहायचं. ओके, म्हणजे प्रिव्हियस 2 मंथचं काय सांगितलं, प्रिव्हियस 3 मंथचं सांगितलं तर -3. ओके, आता माझं एक मॅनेजर आला. ओके, माझ्याकडे 100 वर्षाचा डेटा असं पकडा, आणि त्यांनी मला सांगितलं, अथर्व मला 2020चा टोटल सेल्स दे, और मला 2020चे टोटल ऑर्डर्स दे. ओके, फाइंड करून दे. सो त्यासाठी मी काय यूज करणार, टोटल्स ऑर्डर फाइंड करायची, ही फिल्टरिंग कंडिशन झाली. आणि त्यासाठी मी कॅल्क्युलेट यूज करणार, हे तर फिक्सच आहे. ओके, सो मी काय करतो, न्यू मेजर मध्ये जातो आणि प्रिव्हियस इयर्सच्या मला म्हणजे 2020च्या मला ऑर्डर फाइंड करायचे. ओके, कधीच्या, 2020च्या. मला ऑर्डर करायचं, फाइंड करायचं. ओके, 2020 ऑर्डर्स. त्यासाठी मी कॅल्क्युलेट यूज करणार, कारण की फिल्टरिंग कंडिशन आहे माझी, राईट. सो एक्सप्रेशन मध्ये मी काय लिहू सांगा पटकन. एव्हरीवन सांगा पटकन, एक्सप्रेशन मध्ये काय लिहू मी. टोटल ऑर्डर. राईट, सो इथं मी करणार टोटल ऑर्डर. ओके, आता इथं मी डेट ऍड फंक्शन नाही वापरणार. आता मला माहिती, मला एक पर्टिक्युलर इयरची काढायची, राईट. मला काय माहिती, मला एक पर्टिक्युलर इयरची काढायची. सो मला माहिती डेट कॉलम कोणत्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे, कॅलेंडर लुकअप मध्ये प्रेझेंट आहे. सो मी तर काय करणार, मी कॅलेंडर लुकअप डेट इज इक्वल टू डायरेक्ट 2020 सिलेक्ट लिहिणार डायरेक्ट इथं 2020. इंटू द just wait a minute, blank file only भाई. Just wait a minute.
जस्ट वेट अ मिनिट. 2020. ओके, सॉरी माझ्याकडे एक मिस्टेक झालेली. मला इयर माहिती होतं राईट. सो मी तिथं काय केलेलं, मी डेट सिलेक्ट केलेलं. सो त्याला कळत नव्हतं की कोणत्या डेटचं काय शो करू मी तिथे. ओके, सो इथं काय करायचं, कॅलेंडर लुकअप डेटच्या ऐवजी जस्ट कॅलेंडर लुकअप इयर फाइंड करायचं. ओके, सो इथं काय करतो मी आता, टोटल ऑर्डर लिहितो. ओके, आपल्या फाइंड काय करायचं, टोटल ऑर्डर आल्या 2020च्या काहीतरी ऑर्डर. ओके, तुम्ही प्रिव्हियस ऑर्डर पण फाइंड करू शकलो आणि एका पर्टिक्युलर इयरचे पण ऑर्डर फाइंड केले. राईट, कळालं हा डॅक्स. ओके, मला काय फाइंड करायचं, पर्टिक्युलर इयर थ्रू फाइंड करायचं होतं. राईट, इफ जर माझ्या इथं असतं पर्टिक्युलर डेट वाईज फाइंड कर, तर मी इथं काय टाकलं असतं, एक डेट सिलेक्ट केलं असतं. ओके, इफ त्यांनी मला सांगितलं असतं पर्टिक्युलर मंथ वाईज फाइंड कर, तर मी काय केलं असतं, मंथ सिलेक्ट केलं असतं. पर्टिक्युलर क्वार्टर वाईज फाइंड केलं असतं तर मी काय लिहिलं असतं, तर क्वार्टर लिहिलं असतं. ओके, कळालं एव्हरीवन. एव्हरीवन. हो सर. ओके, तू सांगू शकतो मला आता कोण, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेटेड कॉलम अँड कॅल्क्युलेटेड मेजर. आपण दोन्ही करून बघितलं ना, कॅल्क्युलेटेड कॉलम पण केलं आणि मेजर पण केले. सांगू शकतो कोण, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम. एनीवन, भवंतु, पुन्हा प्रणती, प्रतीक्षा. कॅल्क्युलेटेड कॉलम मल्टिपल रोज रिटर्न करतो आणि सिंगल मेजर्स मध्ये सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो. ओके, देन म्हणजे ते काय करतो, फर्स्ट ऍग्रिगेट करतो देन व्हॅल्यू रिटर्न करतो. राईट, हो. आपण आज कोणकोणते ऍग्रिगेटिव्ह फंक्शन बघितले. सम, ऍव्हरेज, मीन, मॅक्स. ओके, इफ मला जर प्रिव्हियस इयरचा डेटा फाइंड करायचा असेल त्यासाठी मी काय यूज करणार. मला प्रिव्हियस इयरचा सेल्स फाइंड करायचा आहे. ओके, त्यासाठी मी काय यूज करणार. कॅल्क्युलेट. ओके, कॅल्क्युलेट. आणि कॅल्क्युलेट मध्ये अजून कोणतं फंक्शन आहे की यूज करणार. टोटल सम. टोटल सम. सॉरी, टोटल सेल्स. नाही, मी फंक्शन विचारलं, सम. नॉट कॉलम नेम. नाही, सम नाही. एनीवन अजून. कॅलेंडर लुकअप. काय. डेट ऍड. राईट, त्यासाठी मी काय यूज करणार, डेट ऍड नावाचं फंक्शन यूज करणार. ओके, जेव्हा मला एक प्रिव्हियस व्हॅल्यू फाइंड करायची असेल. आणि इफ मला जर पर्टिक्युलर इयरचं फाइंड करायचं असेल और मंथचं फाइंड करायचं असेल तर मी काय करणार. पर्टिक्युलर इयर मेन्शन करणार. राईट, जसं इथं मी केले. ओके, दाखवतो मी तुम्हाला. मी 2020ची फाइंड केलेली. जस्ट वेट. नाही. ओके, इथं काय केलं मी, कॅलेंडर लुकअप काय केलं, मला फाइंड काय करायची, टोटल ऑर्डर फाइंड करायची होती पर्टिक्युलर इयरची. सो मी काय केलं, आधी एक्सप्रेशन मध्ये काय लिहिलं,
टोटल ऑर्डर. एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला जे फाइंड करायचंय ते लिहायचं नाही मी. ओके. अँड देन मला एका पर्टिक्युलर इयरचं फाइंड करायचं होतं. सो मी काय इथं काय केलं, जस्ट कॅलेंडर लुकअप इयर अँड देन 2020. कारण की मला माहिती माझा डेट कोणत्या टेबलमध्ये, कॅलेंडर लुकअप मध्ये. ओके. आणि मी तर काय केलं, जस्ट इयर टाकलं आणि 2020 लिहिलं. ओके. क्लिअर. सो आज आपण कोणकोणते फंक्शन बघितलं. फर्स्ट इज रिलेटेड. हा, रिलेटेडचं यूज काय सांगा बरं. व्हॉट इज द यूज ऑफ रिलेटेड फंक्शन. हॅलो, व्हॉट इज द यूज ऑफ रिलेटेड फंक्शन. पूनम, हॅलो. प्रणोती, प्रतीक्षा भवंतु. व्हॉट इज द यूज ऑफ रिलेटेड फंक्शन. दुसऱ्या टेबल मधून जर डेटा घ्यायचा असेल तर. राईट. इफ जर मला थर्ड टेबल आहे, ओके, त्या थर्ड टेबल मध्ये मला दुसऱ्या टेबल मधल्या एका कॉलमची गरज आहे, म्हणजे त्या कॉलमवर माझा थर्ड टेबल मधला डेटा अवलंबून आहे. सो मी काय करणार, रिलेटेड यूज करणार. रिलेटेड काय करतं, दुसऱ्या टेबल मधला कॉलम एका थर्ड टेबल मध्ये फेच करतो. ओके. दिस इज द यूज ऑफ रिलेटेड. ओके. कळतंय सगळ्यांना की डोक्यावरून जातात त्या गोष्टी आहेत सोप्या. सगळ्यांनी माईक चालू करा बरं एकदा. भवंतु, पूनम, प्रणोती, प्रतीक्षा. हॅलो सर. ओके. कळतंय सगळ्यांना. हो सर. हो सर. डोक्यावरून नाही जाते ना. नाही सर. ओके. आता काय करा, जेवढे आपण ऑपरेशन परफॉर्म केले त्याचं तुम्ही पण एकदा प्रॅक्टिस करा. ओके. थोडे डॅक्स फंक्शन घेऊ दररोज. जवळजवळ 200 डॅक्स फंक्शन आहेत. तो मी फक्त इम्पॉर्टंट डॅक्स फंक्शन घेणार आहे. ओके. देन मी तुम्हाला एक PDF सेंड करेल डॅक्सची, ती फक्त एकदा रेफर करा. ओके. सो आपण लेक्चर थांबूया आज इथे. जे सर इम्पॉर्टंट. लेक्चर अपलोड होईल ना. हो, दररोज अपलोड होतं लेक्चर. ओके. थँक्यू सर. ओके. थँक्यू गाईज. जस्ट वेट अ मिनिट, मला अटेंडन्स घेऊ दे. ओके. थँक्यू गाईज. जाऊ शकता तुम्ही. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू सर.